नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आहोत वागळेच्या घनकचरा डेपो विभागामध्ये। काही दिवसापूर्वी आपल्या नवकेसरी या वृत्तपत्राने 15 वर्षापासून कार्य करत असलेल्या ज्या कचरा डंपिंग ग्राउंडवर काम करणाऱ्या ज्या महिला होता त्यांचा प्रश्न आपण गंभीर प्रश्न आपण संपूर्ण महाराष्ट्रावर दाखवला होता। त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने भले लेट का म्हणा पण उशिरा जाग आली आणि ह्या ज्या 15 वर्षापासून ज्या महिला कामगार होत्या ह्या महिला कामगारांना कामावर घेण्याचं आश्वासन दिलं। खरं पाहायला गेलं तर यांचा जो चेहऱ्यावरचा हा जो आनंद आहे हा खूप वेगळाच आहे। नवकेसरी वृत्तपत्र आपण फक्त एकच दिशा दाखवतो, खरंच गोरगरिबांची कामं झाली पाहिजेत आणि झोपलेल्या प्रशासनाला कुठंतरी जागा करण्याचं जे काम आहे आपण करून देतो। खरं आज आपण पाहिलं जातं ह्या महिलांना आज त्यांचा जो उदरनिर्वाहाचे जे साधन आहे ते प्राप्त झालेलं आहे। माझ्याबरोबर दीपक आवारे जोडलेले आहेत। दीपक भाऊनी बी अतिशय हा प्रश्न लावून धरला आणि त्यांचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला जो प्रतिसाद देण्याचं जे काम आहे ते आमच्या नवकेसरी टीमने केलं। काही दिवसापूर्वी हीच बातमी आम्ही दाखवली होती आणि त्याच अनुषंगाने आज जे यश प्राप्त झालेलं आहे हे खरंच सर्व नवकेसरी टीम आणि त्याचबरोबर दीपक आवारे आणि खरंच या महिलांचं जे कष्ट आहे ह्याच्या पाठीमागे खूप नडलं आहे। माझ्याबरोबर काही महिला आहेत आणि त्याबरोबर दीपक भाऊ आहेत। मी त्यांना विचारू शकतो की दीपक भाऊ आपण काय सांगू शकाल आजच्या जे आपण प्रश्न मांडला। सर्वात प्रथम मी आदरणीय पाटील साहेब आपला आभारी आहे, तसंच नवकेसरी पेपरचा न्यूज चॅनलचा आभारी आहे। कारण हा एवढा गंभीर विषय होता की अक्षरशः 8 महिने यांच्या हाताला काम नाही, उपासमारीची वेळ आली होती आणि एवढे दुनियाभरचे चॅनल असताना कोणी पुढे आलं नाही आणि कुठल्या पद्धतीनं मी तुम्हाला मोबदला पण दिला नाही किंवा कुठल्या प्रकारचं काहीच नाही। पण तुम्ही ह्या गोरगरिबाची जाणीव घेऊन पुढे आलात, ही बातमी लावली, त्याच्यामुळे शासन प्रशासन हारलं, घराघरात ही बातमी गेली, लोकांच्या मनामनाला ही बातमी लागली आणि लोकांनी याची दखल घेतली, शासनाने याची दखल घेतली। मला आदरणीय बोरकुले साहेबांच्या समोरून फोन आले धनकचरा व्यवस्थापक आणि ह्या काही अटी काही शर्ती म्हणजे हाताला ग्लोव्ज तोंडाला मास्क असे लावून तुम्ही आतमध्ये करू शकतात आणि विशेषतः त्यांना कचरा ठेवण्याची जागा, कारण 70-80 किलो वजन ते खांद्यावर कुठे घेणार, कचरा ठेवण्याची जागा, त्याला आतमध्ये कचरा वेचण्याची परवानगी, शिवाय गाडी घोडा आहे तुम्हाला काय अपघात होऊ नये म्हणून लिहून घेतलं झालं की बा तुम्ही तुमच्या जबाबदारीवर काम करता, अशा अटी शर्तीवर त्यांना आतमध्ये घेण्यात आलं आणि कुठेतरी ह्या उपासमारीची यांच्यावर वेळ आली होती, त्यांना न्याय मिळाला, त्यांना हक्काची भाकर मिळाली, त्यासाठी खरंच परत एकदा नवकेसरीचा मी मनापासून आभारी आहे। आमच्याबरोबर खरंच हे आमच्या भगिनी जोडलेले आहेत। यांचा जो प्रश्न होता तो फक्त लोकांच्या समोर नेण्याचं जे काम मी केलं। ताई आपण काय सांगू शकता? आम्ही प्रशासनाला एवढंच सांगू शकतो की तुमचेही आभार आणि आमचे दीपक सरांचेही आभार आणि प्रशासनाचेही आभार मानतो। आमचं याच्यावरतीच 15 वर्षापासून पोट भरत होतं, आमचे मुलं शिकतायत आणि आमचं याच्यावरतीच जीवन आहे। तर प्रश्न आणि प्रशासन आपली दखल घेतली, हो कसं असणार याबद्दल काय समाधान आहे? आम्हाला खूप समाधान आहे। आम्हाला त्यांनी आतमध्ये एंट्री दिली, आता त्याच्याबद्दल आम्हाला खूप धन्यवाद आहे त्यांचे पण आणि सरांचे पण। आणि आम्हाला ते ओझे वाहण्यासाठी आता थोडेसे आम्हाला जागा दिली त्यांनी ना, तर त्याच्यासाठी खूप मेहरबानी होईल त्यांची पण। आपण पाहिलं झालं जे आमच्या खरंच भगिनी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य परत आलं ह्याच्यापेक्षा आम्हाला दुसरा कुठलाही आनंद नाही। ताई आपण काय सांगू शकाल? 7 ते 8 महिने झाले आम्हाला कुठल्याही प्रकारचं काम नव्हतं, आम्ही येत होतं जात होतात मागं, कोणी आमची दखल घेत होते। नवकेसरी चॅनल असं म्हणून ते आमच्या हाकेला धावून आले, त्यांनी आमची न्यूज सगळ्या महाराष्ट्रात गाजली। दीपक आवारे साहेब ते पण सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी पण आमची मदत केली, जेव्हा यायला बोलेला तेव्हा हाकेला धावून आले, आमच्या रोजगारांना यश आलं आणि ते महानगरपालिकेने दखल घेतली याच्यावाली। सगळ्या लोकांनी पण ऐकलं महाराष्ट्राने आणि सगळ्या लोकांनी याची साथ घेऊन शनी आम्हाला आतमध्ये एंट्री केली चांगली गोष्ट, सगळ्या लोकांना एंट्री केली। पण आम्हाला जागेचं समक्ष आहे, ते पण आम्हाला जागेचं समक्ष महानगरपालिकेने थोडे का व्हायना जागा आम्हाला द्यावा आणि त्याच्यातच आमचं समाधान आहे। कारण की आम्ही त्या जमा केलेला कचरा आम्ही घेऊन जाणार कुठं, तर त्याच्यामुळे आम्हाला थोडी जागा त्यांनी द्यायला पाहिजे। आमची दुसरी काही समस्या नाही। महानगरपालिकेचा धन्यवाद, इथल्या साहेब लोकांचा पण धन्यवाद, तुमचा पण धन्यवाद, नवकेसरी चॅनलवाल्याचं दीपक आवारे साहेबांचा धन्यवाद, सगळ्याची रोजीरोटी चालू केली। थँक्यू। खरंच आज जीवनातील एक आनंद पक्षी पिंजऱ्यातून उडून जावा त्याहीपेक्षा काही आनंद आज ह्या चेहऱ्यावरचं आपण पाहिलं जातं। आज आमच्या ज्या भगिनी आहेत ह्या भगिनींच्या चेहऱ्यावरचं जे आपण हास्य पाहताय, खरं म्हणायला गेलं तर आमच्या भगिनींचं जे दुःख होतं, भगिनींचा जो प्रश्न होता दीपक आवारे साहेबांनी आमच्याकडे मांडला आणि तो प्रश्न आम्ही फक्त प्रशासनाकडे जाब विचारण्यासाठी गेलो आणि संपूर्ण महाराष्ट्र विचलून धरला आणि खरंच आज त्यांना ती दिशा मिळाली, त्यांच्या हक्काचं त्यांना काम मिळालं। काही काय सांगू शकाल? माझं हे बोलणं आहे की आज करोनाच्या याच्यामुळे 7 ते 8 महिने लेडीज लोकांनी कशी परिस्थिती काढली कशी नाही ते आम्हालाच माहीत आहे। तर आम्ही
दीपक साहेबांचा आणि तुमच्या या उच्चाराने आम्ही महापालिकेपर्यंत पोहोचलो आणि त्यांनी आणि तुमच्याबद्दल आम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्याबद्दल पण हार्दिक शुभेच्छा. तर माझं एवढं म्हणणं आहे की सर्व महिलांना आपलं चांगलं मिळावं आणि याच्या पुढं चांगलंच व्हावं. त्यांनी लय परिस्थिती खराब काढली आहे आणि आम्ही पण लय परिस्थिती खराब काढायला लागलो. तर माझं एवढंच म्हणणं आहे सर्वांना महापालिकेला की आता याच्या पुढं आम्हाला कोण्याही बद्दल बाहेर काढू नका आणि काही गोष्टी आल्या तर आम्हाला दूर करू नका. भलाही आम्ही तुम्हाला एक हे करा आणि त्याच्याबद्दल आम्हाला 2 दिवसात तुम्ही हे करा, पण असं नका की 8-8, 9-9 महिने तुम्ही आम्हाला घरी बसवा. आज आई कसं आपल्याला आज खरं आपल्याला आज घेतलेलं आहे कसं समाधान आज तर सर्वांना पोटाशी लावलं तुम्ही. आज सर्व बायांच्या चेहऱ्यावरती खुशी आली आणि हे नवकेसरीमुळेच सर्व झालेलं आहे आणि दीपक साहेबांमुळे पण झालेलं आहे. तर माझी हेच सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहे. महापालिकेला पण आपल्या सर्वांच्या साहेबांना पण घनकचऱ्यांच्या पूर्ण यांना माझं हे म्हणणं आहे धन्यवाद आहे. आणि घनकचरा व्यवस्थापन व महानगर प्रशासन अधिकाऱ्यांच्या सर्वांच्या नवकेसरीतर्फे खरंच त्यांचे जाहीर आभार. आपण नवकेसरी वृत्तपत्राच्या खरंच बातमीला साथ दिली आणि हा खरंच गरिबांचा प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल महानगरपालिकेचे पुन्हा नवकेसरी परिवारातर्फे खरंच अभिनंदन करतो. माझ्यावर दीपक भाऊ जोडलेले आहेत, त्यांना थोडं 2 शब्द अजून काय बोलू. खरं तर आज तुम्ही बघत असाल तर मागची बातमी तुम्हीच लावली त्यावेळी यांचे किती चेहरे पडलेले होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर खरा आनंद आला आहे, तेज आला आहे आणि याचं कारणच आहे की त्यांना कुठेतरी हाताला रोजगार भेटला. परत एकदा मी शिवसेनेचे महापौर असतील त्यांचंही मी आभार व्यक्त करतो, सेनेचे लोकांचा आभार करतो, महापालिका लोकांचा आभार, तसं नवकेसरीचा आभार. आमच्या बहिणींचा जो आनंद आहे तो खरंच ओसांडून वाहतोय. आमच्या ताई अजून बोलू इच्छितात. आम्हाला फक्त आणखीन एक प्रशासनाकडे एक मागणी करायची की आम्हाला आतमध्ये एंट्री दिली आहे पण आम्हाला थोडीशी कुठेतरी जागा द्या. आमचे माल ठेवण्यासाठी जो आम्ही कचरा वेचतोय ना त्याच्यासाठी आम्हाला थोडीशी जागा जर दिली ना तर आम्ही खूप आणखीन जास्त आनंदित हो ना, आणखीन जास्त आम्हाला खूप आभार वाटतील त्यांनी दिले. आमच्या बहिणींचा जो प्रश्न होता खरं तो मार्गी लागला आणि काही प्रश्न त्यांचे असतील. खरंच पहिलं प्रथम सर्वप्रथम घन कचरा विभाग आणि त्याचबरोबर जे संपूर्ण पालिका प्रशासनाचे अधिकारी आहेत त्याबरोबर कॉन्ट्रॅक्टर लोक असतील ह्या सगळ्यांना नवकेसरी परिवारातर्फे पुन्हा पुन्हा लाख लाख शुभेच्छा आणि त्यांचे आभार. कॅमेरामॅन यश गाडेसह मी रिपोर्टर सागर पाटील, घनकचरा व्यवस्थापन वागळे डेपो ठाणे.